नमस्कार मंडळी. गावाकडे आपण मटक्यातली पोपटी खाल्लेली आहे. तसंच आता मुंबईमध्ये गावठी पोपटी कशी खायची ते कुकरमध्ये ते कसं करायचे ते तुम्हाला मी थोडक्यात माहिती देणार आहे. गावाकडची पोपटी मुंबईमध्ये कुकरमध्ये. चला तर मग मी तुम्हाला चिकन मॅरिनेट कसं करायचं ते प्रथम हे सगळे आपले मसाले आहेत. हा गरम मसाला आहे, हा गावठी मसाला आहे, धनाजिरे पावडर आहे, हल्दी पावडर आहे, कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, भांबरुटीचा पाला, अंडी घेतलेली आहेत, आपण जाडं मीठ घेतलेलं आहे, लिंबू घेतलेला आहे, ओवा आहे, पुदिना आहे, तसंच इथं दही घेतलंय, आलं लसणाची पेस्ट घेतली आणि या शेंगा घेतलेल्या आहेत आणि आपला सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपल्याला लागणारा हा कुकर. बरोबर आहे. चला तर मग आपण आता चिकन मॅरिनेट करायला सुरुवात करूया. ही लसूण आणि हे आपले सर्व जे मसाले आहेत ते ह्यातलं थोडासा मीठ टाकायचं आहे, थोडा लिंबू पिळून घालायचा ह्याच्यामध्ये. आता आपण लिंबू पिळून घेतलेला आहे, थोडासा ओवा सुद्धा टाकायचा आणि हा पुदिना आहे तो पण आपण हलका असा कापून घ्यायचा, म्हणजे त्याला चांगला असा सुगंध येतो आणि पोपटी खायला खूप मजा येते. आणि हे आपले सगळे बाकीचे मसाले आणि हा दही, हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं. आता आपलं चिकन मॅरिनेट झालेलं आहे. तर एक 15-20 मिनिटं किंवा अर्धा तास आपण याला असंच मॅरिनेट करून ठेवायचं आहे आणि एक आपण थोड्या वेळाने पोपटी लावायला सुरुवात करूया. चला तर मग आता पोपटी करायला आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं आपण इथं केळीचं पान टाकलेलं आहे खाली. त्याच्यानंतर आपण सगळं जे लागणार आपलं साहित्य आहे ते टाकणार आहोत. अशी केळीची पानं लावून घ्यायची, तर त्याच्यामुळे कसं कुकर करपणार नाही. त्याचा पाला टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपण आता शेंगा टाकणार आहोत. खरंच खूप छान लागते पोपटी कुकरमध्ये. तुम्ही खरंच खूप म्हणजे मस्त पोपटी अशी बनते ना, त्याच्यामुळे खाण्याची अशी इच्छा होते ना की. त्याच्यानंतर आपण ओवा टाकतोय. ओवा टाकल्यानंतर थोडासा मीठ टाकणार आहोत आपण. मीठ टाकल्यानंतर आपण चिकन टाकणार आहोत. मॅरिनेट केलेलं चिकन टाकणार आहोत आपण. असं चिकन लावून घ्यायचं. अशा पद्धतीने तुम्ही पोपटी केलीत ना तर खरंच खूप छान लागते पोपटी. गावाकडची आठवण येते आणि असं वाटतं की आपण गावामध्येच आहोत, की आपण सर्वांसोबत मनसोक्त पोपटी खात आहोत. हे असं चिकन लावून घ्यायचं. चिकन लावून घेतलेले आहे तर असं त्याच्यामध्ये अशी अंडी टाकायची. असं बटाटा पण आपण टाकू शकतो जर आपल्या मुलांना किंवा आपल्या जर कोणाला आवडत असेल तर आपण आपल्या आवडीप्रमाणे बटाटे टाकू शकतो ह्याच्यामध्ये. अजून आपल्याला जर मक्या वगैरे खायचं असेल तर ते पण आपण टाकू शकतो. पण आपल्याला इथे चिकनची पोपटी लावायची, त्याच्यामुळे आपण इथे चिकन आणि अंडेच टाकणार आहोत. तर माझ्या मुलीला बटाटा खायला त्याच्यातलं खूप आवडतो, त्याच्यामुळे मी थोडेसे बटाटे पण त्याच्यामध्ये ऍड करत आहे. अशा बटाट्याला मसाला लावून घ्यायचा. हे बघा अशा पद्धतीने बटाट्याला मसाला लावून घ्यायचा, म्हणजे त्याच्यामध्ये आतमध्ये मस्त बटाट्यामध्ये तो बटाटामध्ये मुरला ना तो मसाला की खूप छान लागतो, टेस्टी एकदम. असं आपण अंडी बटाटे चिकन टाकून झाल्यानंतर थोडासा असा मीठ मारायचं त्याच्यावर आणि मग परत आपण त्याच्यावर ह्या शेंगा टाकायच्या. अशा शेंगांचा थर लावून घ्यायचा. बघा अशा पद्धतीने या शेंगा टाकायच्या त्याच्यावर. पूर्ण चिकन त्याच्यामध्ये कव्हर झाला पाहिजे अशा पद्धतीने शेंगा टाकायच्या. आणि त्याच्यानंतर आपण थोडासा त्याच्यावर ओवा टाकणार आहोत आणि मीठ सुद्धा टाकणार आहोत. अशा पद्धतीने आपला हा कुकर आता तयार झालेला आहे. असं आता भांबरुटीचा पाला वरती टाकायचा आणि त्याच्यावरती आपण त्याला केळीच्या पानाने वरती कव्हर करणार आहोत. आणि हा कुकर तयार झाला की आपण दुसऱ्या कुकरला तयारी करणार आहोत. हा बघा अशा पद्धतीने हा केळीचं पान टाकायचं आहे. हे बघा असं पूर्ण केळीच्या पानाने त्याला कव्हर करून
मग तो कुकरचं झाकण त्याला लावून घ्यायचा आहे. चला आता आपण हा कुकर केलीचं पान टाकून कव्हर करून कुकर बंद करून घ्यायचं आणि गॅसवर 20 मिनिटं ठेवायचं आहे आणि त्याची वाफ काढून घ्यायची आणि 20 मिनिटं नंतर आपली पोपटी तयार आणि आपण पोपटी खायला तयार व्हायचं आहे. गावाकडची आठवण येणार अशी पोपटी बनते. खूप छान स्वादिष्ट आणि चविष्ट अशी पोपटी तयार होते. आता आपण हा कुकर झालेला आहे, दुसरा कुकर आपण लावणार. चला तर आपली आता पोपटी बनवून कुकरमध्ये तयार झालेली आहे. आता आपण गॅस चालू करूया आणि गॅस चालू केला ना की 2 मिनिटांनी आपण कुकरची शिटी काढणार आहोत आणि 20 मिनिटं आपण कुकरमध्ये ती पोपटी वाफवून घ्यायची आहे. दोन्ही पण कुकर तयार आहेत. हा बघा, हा एक कुकर आहे आणि हा एक कुकर आहे. आता 5 मिनिटं झालेली आहेत. आता या कुकरची शिट्टी आपण काढून घ्यायची. बघा, अशा पद्धतीने आपण कुकरच्या शिट्ट्या काढायच्या आहेत. आता आपण कुकरची शिट्टी काढलेली आहे ना, तर कुकरची शिट्टी काढल्याच्या नंतर 15 मिनिटं आपण ह्याला असंच ठेवणार आहोत आणि 15 मिनिटांनंतर आपण आपली पोपटी खायला तयार. चला तर आपली आता 15 मिनिटं झालेली आहेत. बरोबर 15 मिनिटं झाली आहेत. आता आपण हा कुकर खोलायचा आहे आणि मस्तपैकी पोपटीवर ताव मारायचा आहे. इकडं चला मस्त. ही बघा, अशा पद्धतीने ही पोपटी आपली मस्त अशी चमचमीत झालेली आहे. हे बघा, हे असे मी आता शेंग सोलेली. खूप गरम आहे, ती गरम गरमच खायची असते. अशी मस्त छान अशी पोपटी झालेली आहे. खाऊन बघा, खाऊन बघा. हे बघा, खूप छान अशी पोपटी झालेली आहे. मस्त एन्जॉय करायची पोपटी आता सर्वांनी. हे बघा, छान पोपटी, खूप छान. मस्त एकदम. मस्त मस्त. यमी यमी यमी. आत्ताच आपण आपली पोपटी झालेली आहे रेडी. तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विकास करके या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. तर बघा, आमचं आता फॅमिली कट्टामध्ये आता आम्ही आलो आहोत. तर घरी कुकरमध्ये पोपटी रेडी झालेली आहे. तर आम्ही आता खाण्यासाठी गरम सुरुवात गरम. करत आहे. तर गरम गरम असा मोरे परिवारकडून आज पोपटी स्पेशल प्रतिभाताई मोरे आणि प्रकाश मोरे यांच्याकडून आज पोपटीचं थालीपीठ मस्तपैकी आज स्पेशल झालेलं आहे. तर आम्ही आता चमचमीत सुरुवात करत आहोत. असेच नेक्स्ट व्हिडिओसाठी विकास करके या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका.